नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या लाल आणि पांढऱ्या मक्याची आवक चांगलीच वाढली असून रोज साधारणतः 200 ते 250 वाहनामधून मक्याची आवक होत आहे. मक्याची आवक ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झाली असून नोव्हेंबर अखेर चांगल्या प्रकारे आवक वाढलेली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांच्या जवळपास 75,000 क्विंटल आवक झाली आहे. आज अखेर लाल मक्याला 2000 ते 2300 एवढा भाव असून पांढऱ्या मक्याला 2800 ते 3300 एवढा भाव मिळत आहे. 250 वाहनांमधून जवळपास 1000 ते 1200 क्विंटल आवक रोज होत असून फेब्रुवारी ते मार्च पर्यंत बाजार समितीमध्ये मक्याची आवक अशी सुरू राहणार आहे. सीझन संपेपर्यंत जवळपास 2.5 लाख क्विंटलची आवक होण्याची शक्यता बाजार समितीचे सभापती सध्या पाटील यांनी वर्तवली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबार सभापती बोलते संध्या वकील पाटील. ऑक्टोबर 2024 पासून मका आवक सुरू झालेली असून आज अखेर 75,000 क्विंटल आवक झाली आहे. लाल मका 2000 ते 2400 पर्यंत, सफेद मका 2800 ते 3400 पर्यंत विक्री होत आहे. दररोज 250 ते 300 वाहनातून मका विक्री येत आहे. 2 ते 2.5 लाख क्विंटल मका विक्री आवक येण्याची शक्यता आहे.